घर होतं, थोडंसं पडलेलं होतं. आजी पडवीत राहत होती आणि मोठं घर कोणी दर माणूस नसल्यामुळं त्याचं कोणी दुरुस्ती केली नाही. त्या लागून असलेल्या प्लॉटमुळं त्याला रस्त्याचं मार्जिन वगैरे भेटत नव्हतं म्हणून, आणि तो संबंधित बागल म्हणून एक ठेकेदार आहे, म्हणजे बांधकाम व्यावसायिक आहे, या तिघांनी मिळून मोठा कारनामा केला आणि त्या आजीचं राहतं घर पाडलं. का गोविंद जाधव किती खालच्या पातळीला जातो. एखाद्या बांधकाम व्यावसायिकाला फायदा मिळवण्यासाठी एक निराधार असलेल्या ज्येष्ठ महिलेवर सुद्धा, मी तिच्या आजीच्या वयाची असलेली महिला असेल की त्या तिलासुद्धा बेघर करण्यास मागं पुढं पाहिलेलं नाही त्यांनी. मंचर नगरपंचायतीचं मुख्य कार्यकारी अधिकारी पद भूषविताना गोविंद जाधवांनी जे काही कारनामे केले त्यात एका 80 वर्षाच्या आजीला बेघर करण्याचं धाडस केलं गेल्याचं उघड झालंय. बिल्डरच्या सोयीसाठी ते खालच्या थराला पोहोचले होते असा सनसनाटी आरोप माजी सरपंच दत्ता गांजळे यांनी केलाय. शकुंतला बागल असं या आजीचं नाव आहे. जवळपास 62 वर्षापासून ही आजी मंचरमध्ये राहते. 2019 आजीच्या पतीनं जगाचा निरोप घेतला. 4 मुलंही वारली होती. त्यामुळं आजी एकटीच त्या घरात राहत होती. घरात कोणी करता धरता पुरुष नसल्यानं घराची डागडुजी झालेली नव्हती. एकटीच राहत असलेली आजी आजारी पडल्यानं ती पुण्यात राहत असलेल्या लेकीकडे गेली. साधारण वर्षभर परतलीच नाही. इकडं मात्र तिच्या घरावर बिल्डरची नजर गेली. तिच्या घराला खेटूनच बिल्डरचा प्लॉट होता. हा प्लॉट डेव्हलप करण्याचं त्याने ठरवलं, पण आजीचं घर आडवं येत होतं. आजी जेव्हा मंचरला परतली तेव्हा मात्र तिचं घर गायब झाल्याचं आढळून आलं. उरला होता तो मोकळा प्लॉट. हे बघून आजीनं थेट पोलीस ठाणं आणि नगरपंचायतीचं कार्यालय गाठलं. माझं घर चोरीला गेलंय म्हणून तक्रार दिली. एवढ्यावरच न थांबता तिनं नगरपंचायतीच्या कार्यालयातच उपोषणाचं हत्यार उपसलं. 7-12 उतारा शोधून काढत घर आपलंच आणि त्याच ठिकाणी होतं हे सिद्धही केलं. विशेष म्हणजे मीराबाई पोखरकर या महिलेच्या अर्जावरून या घराची नोंदच नगरपंचायतीनं रद्द केली होती. अखेर आजीचं घर याच जागेवर होतं हे सिद्ध झाल्यावर संबंधित बिल्डरनं ही जागा 9 लाखात विकत घेतली आणि आजीचा प्रश्न निकाली निघाला. खरं तर या साऱ्या प्रकरणात बिल्डरला जाधवांची साथ होती. वर्षभर आजी दिसलीच नसल्यानं तिचं घर पाडण्यात आलं असा आरोप गांजळेंनी केला आहे. पण आजीच्या जिद्दीपुढं जाधवांना एक प्रकारे हार मानावी लागली आणि त्याचे मनसुबे उधळले गेले. त्यांच्याच हातानं आजीला 9 लाखांचा चेक सुपूर्द करण्यात आला. नमस्कार. आपण गोविंद जाधवविषयी चर्चा करत असताना माझ्या सगळ्या नाशिकमधील बांधवांना मी सांगू इच्छितो, एक बागल आजी म्हणून आमच्या मनसरमध्ये वास्तव्यास होती. अनेक दिवसापासून होती. तिचे पती वारले, मुलांनी आत्महत्या केली आणि ती आजारानिमित्त पुणे या ठिकाणी 5-6 महिन्यासाठी मुलीकडे राहायला गेली होती. तिचं मनसरमध्ये कोणीच नातेवाईक नसल्यामुळं ती त्या ठिकाणी गेली. त्याच आजीच्या एक घर होतं, थोडंसं पडलेलं होतं. आजी पडवीत राहत होती आणि मोठं घर कोणी दर माणूस नसल्यामुळं त्याचं कोणी दुरुस्ती केली नाही. तर त्याच याच्यामध्ये एका बिल्डरचा प्लॉट होता. त्या बिल्डरच्या प्लॉटला सँक्शन मिळण्यास अडचण असलेलं या बागल आजीचं घर होतं. त्या बागल आजीचं घर त्या लागून असलेल्या प्लॉटमुळं त्याला रस्त्याचं मार्जिन वगैरे भेटत नव्हतं म्हणून गोविंद जाधव वरद थोरात म्हणून आमच्या इथे एक अधिकारी आहेत आणि तो संबंधित बागल म्हणून एक ठेकेदार आहे, म्हणजे बांधकाम व्यावसायिक आहे, या तिघांनी मिळून मोठा कारनामा केला आणि त्या आजीचं राहतं घर पाडलं. का ज्या घराची नोंद 7/12 पण होती, ग्रामपंचायत प्रशासनात पण ती नोंद होती. का बाबा त्यांनी सांगितलं का आम्ही पेपर नोटीस दिलं, ती आजी आज सिद्धास आली नाही म्हणून तिचं घर पाडलं. नंतर ती आजीने माझ्याशी संपर्क साधला आणि संपर्क साधल्यानंतर आम्ही नगरपंचायतमध्ये आंदोलनं केली आजीसाठी. आजीने स्वतः 1 दिवसाचं उपोषण केलं आणि प्रशासनाला वरती जाग आली. आम्ही शिंदे साहेबांच्या कानावर घातलं आणि वरून चक्र फिरल्यानंतर गोविंद जाधवची भांबळ उडाली आणि गोविंद जाधवनी मग सगळे पेपर हे करून संबंधित बांधकाम व्यावसायिकाला दोषी धरून त्या आजीला त्या घरापोटी 9 लाख रुपये चेक स्वरूपात मोबदला देण्यात आला. म्हणजे सांगायचा हेतू एकच आहे का गोविंद जाधव किती खालच्या पातळीला जातो. एखाद्या बांधकाम व्यावसायिकाला फायदा मिळवण्यासाठी एक निराधार असलेल्या ज्येष्ठ महिलेवर सुद्धा, मी तिच्या आजीच्या वयाची असलेली महिला असेल ती त्या तिलासुद्धा बेघर करण्यास मागं पुढं पाहिलेलं नाही.